विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता परीक्षेला ना मोजून 21 दिवस उरलेत. बरोबर आहे? थोडे प्लस मायनस इकडे-तिकडे जाऊ दे. आता तणाव आलाय बरं का. आता परीक्षा जशी जवळ आली ना, तसा तणाव येतो. माझा अभ्यास झालाय, पण परीक्षेत मला आठवेल का? कॉमन शंका प्रत्येक मुलांची बरं का. पण मी काय म्हणतोय माहितीये का? हे चाललंय काय नक्की तुमचं? तुम्ही एवढा अभ्यास केलाय 2 वर्ष, मग स्वतःहून हा तणाव का निर्माण करताय? ओके. बरं हे कशासाठी चाललंय मला याचं उत्तर द्या. म्हणजे तुम्ही एवढा जीव तोडून अभ्यास करताय, मग तुमच्याकडे उत्तर काय येणार आहे मला माहिती आहे. सर, पर्सेंटाइल जबरदस्त मिळवायचे आहेत. बरं कशासाठी पर्सेंटाइल मिळवायचे आहेत? आम्हाला आमचं ड्रीम कॉलेज मिळवायचंय. कशासाठी ड्रीम कॉलेज पाहिजे? अरे ड्रीम कॉलेजला मिळाल्यावर सर आम्हाला बेस्ट पॅकेज मिळतील ना. पॅकेज कशासाठी पाहिजे ते मला सांगा. काय आहे जबाबदारी तुमच्यावर? कुणासाठी एवढं लढताय? कुणासाठी झडताय? हे पहिला क्लिअर करा. जबाबदारी आहे का? कुठली जबाबदारी आहे तुमच्यावर? का नाहीये कुठली जबाबदारी? आई-वडील सगळं पुरवतायत. या पिढीचा मोठा प्रॉब्लेम इथंच आहे बरं का. आता काही पालक हा व्हिडिओ बघत असतील, तर माझं जे काही आहे थोडंसं कन्क्लुजन नीट लक्ष द्या. प्रॉब्लेम कुठं होतोय, की ही जी जनरेशन आहे, ओके, एकदम हुशार मुलं आहेत. सगळ्या गोष्टी पटपट आत्मसात करतायत. पालक त्यांचं कौतुक करतायत. ओके, माझ्या मुलाला सगळं येतंय, हे येतंय, ते येतंय. पण जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट मुलगा एखादा पालकांकडे डिमांड करतोय ना, पालक लगेच तिला प्रोव्हाईड करतोय. म्हणजे आजच्या पिढीचं झालंय काय, की सगळं मिळालंय. स्ट्रगल नावाची कुठली गोष्टच नाहीये. मग प्रॉब्लेम काय होतोय माहितीये का, की ही जी तणावात मुलं आहेत, ती पण फार थोडी आहेत. बाकीचे निवांत आहेत. रिअॅलिटीमध्ये सांगतो बाकीची मुलं निवांतच आहेत. काय फरक पडत नाही, अभ्यास करत नाहीयेत. पण माझा हा व्हिडिओ अशा मुलांसाठी आहे, की जे करतायत, पण विनाकारण तणाव निर्माण करतायत. एक लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, जबाबदारी घ्या. नाही, मी हे करणार आहे. जबाबदारी कुठली आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. कुठली जबाबदारी तुम्ही घेणार आहे. तुम्ही घरात मोठे आहे, छोटे आहे याच्याशी देणं-घेणं नाहीये आपल्याला, पण एक स्वतःची एक जबाबदारी असते. ओके. आता मेन पॉइंट काय आहे इथं माहितीये का, की एकदा ह्या गोष्टीची जाणीव झाली ना, तर कुणी काय सांगावं लागणार नाही आपल्याला. बघा ना, आता जेव्हा आपल्याला गावाला जायचंय, खूप पहाटे लवकर निघायचंय. शाळेची ट्रिप आहे. उठतो की नाही आपण लवकर सांगा बघू? का त्यावेळेला आपल्यावर जबाबदारी असते, नाही उठायचं आपल्याला, नाहीतर उशीर झाला तर गाडी निघून जाईल. मग त्यावेळेस अलार्मची सुद्धा गरज लागत नाही. माझा पण अनुभव हा आहे. जेव्हा मला जायचंय गावाला, तेव्हा मी आपोआप उठतोय. अलार्मच्या अगोदर उठतोय. नाहीतर इतर वेळेस मग निवांत असल्यावर काय होतं, काहीही होत नाही. अलार्म वाजलेला सुद्धा कळत नाही लक्षात घ्या. मग हे उदाहरण पुरेसं आहे. म्हणजे जेव्हा जबाबदारी येईल ना खांद्यांवर, तेव्हा आपोआप आपण कष्ट घेऊ. बरं, हे सगळं पॅकेजसाठी, याच्यासाठी, त्याच्यासाठी चाललंय. हे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी चाललंय. पण पॅकेज मिळाल्यानंतर लाईफ एकदम सेट, काही टेन्शन नाही, बरोबर? असं नाहीच आहे. रोज असणार आहे लढाई, रोज झगडावं लागणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू का? आता तुम्ही मित्रांबरोबर आहे. ओके, सगळं लाईफ छान सुरू आहे. जेव्हा तुमचं पॅकेज छान मिळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही ऑफिस वर्क सुरू कराल ना, तेव्हा तुमच्या लक्षात आलं तिथलं पॉलिटिक्सचं जगावेगळंच आहे. मग अशा वेळेस तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे आणि आत्ता ह्या 20 दिवसात तुम्ही पहिल्यांदा स्ट्रॉंग बनायचं. भीती वाटते ना, डोक्यातून काढून टाका ती भीती. माझा दरवर्षीचा अनुभव आहे. लास्ट 15 दिवस उरले ना, जो टॉपर आहे ना, तोच एकदम गळटलेला असतो. सो केलंय मी. पण 99.99 पर्सेंटाइल मिळवण्यासाठी मला 4-5 प्रश्न जर अवघड आले, तर काय होईल माझं? अरे काय होत नाही रे. त्या शिफ्टला तो क्वेश्चन पेपर अवघड असेल, तो तर सगळ्यांसाठीच अवघड असणार आहे. तुला एकट्याला अवघड येणार आहे का तो? नाही येणार. बरं मग आता सांगतो पहिली गोष्ट, जबाबदारी घेतली की सगळं काम ओके होणार आहे. बरं आता मग अभ्यास करायचा आहे कसा? की आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये ना प्रॉब्लेम कुठे येतोय? की क्वेशन पेपर समोर आला की आपण पॅनिक मोडमध्ये जातोय. पहिले 3-4 प्रश्न आले नाही, आपण संपलो. आपण डिक्लेअर करतो, की नाही पेपर खूप अवघड आहे. तणाव निर्माण होतो. मला अजून आठवतंय इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी सुद्धा एम-बी-एच्या एक्झामसाठी मुंबईला माझ्या काकांच्याकडे राहिलो होतो. आता माझ्या काकी माझे प्रत्येक व्हिडिओ बघतात, त्यामुळे त्या सुद्धा हा व्हिडिओ बघत असणार आहेत. 1.5 वर्ष मी काकांच्याकडे होतो. रोज 1-1.5 वर्ष म्हणूया आपण. मी रोज मला काकी सकाळी पहाटे उठून डबा करून द्यायच्या. तिथून मी मरोळ म्हणजे अंधेरीवरून भवन्स कॉलेजला जायचो. तिथं लायब्ररी जॉइन केली होती मी. तिथं अभ्यास दिवसभर करायचो. खूप छान अभ्यास करायचो. पुन्हा मी एक कोचिंग पण जॉइन केलं होतं. तिथल्या क्लासच्या प्रत्येक टेस्टमध्ये मला चांगले मार्क पडायचे. क्लासचा पेपरचा ना एक पॅटर्नच होता बरं का. म्हणजे मॅथ्स वेगळं, ॲप्टिट्यूड वेगळं, रिझनिंग, व्हर्बल रिझनिंग, पुन्हा इंग्लिश वेगळं असं होतं. मग मी पेपर मिळाला की पहिला मॅथ्स सोडायचो ऑब्व्हियसली. पुन्हा ते बुद्धिमत्ता टाइपचे असतात ना, व्हर्बल, नॉन व्हर्बल रिझनिंग ते सोडवायचो आणि क्लासच्या टेस्टमध्ये चांगले मार्क पडायचे. जेव्हा एक्झामला गेलो ना मी बाळांनो, काय झालं माहितीये का? त्यावेळेस YouTube कुठं होतं, Google कुठं होतं, काही नव्हतं रे. आणि कुठं जुने पेपर मिळायचे, काही नाही. क्लासचेच पेपर फक्त.
ती स्ट्रॅटेजी ठरली होती की पहिला मॅथ्स करायचं, हे करायचं. जेव्हा ना मेन एमबीए सीईटीचा तो पेपर बी मिळाला मला, तेव्हा बघितलं मी तर क्वेश्चन मिक्स आहेत. स्ट्रॅटेजी फेल, की मॅथ्स कुठं कसं करायचं? जाऊ दे, सोडवूया म्हण. पहिला 5 मिनिटं ते कळेना. सोडवायला सुरुवात केली. मी सांगतो सोडवायला सुरुवात केल्यानंतर पहिले 10-15 मिनिटं प्रश्न ते सॉल्व्हच होत नव्हते. मी तुम्हाला सांगतो माझ्या मनात विचार आले होते, येत होते. आपण 1 वर्ष थांबलोय इथं. पेपर एवढा बेकार गेला तर घरी सांगायचं काय? मी खूप तणावात होतो आणि त्यात जवळ-जवळ माझा अर्धा पाऊण तास गेला. मी पेपर अटेम्प्ट करत नव्हतो. नंतर मन शांत झालं. अटेम्प्ट करायला सुरुवात केली. प्रश्न सोपे होते. मी तुम्हाला सांगतो 85 च्या आसपास माझा स्कोर होता. ओके आणि 120 हा बेस्ट स्कोर होता रे. मी जर तो पॅनिक मोडमध्ये नसतो गेलो ना, तर हे अचीव्ह झालं असतं. पण जे होते ते भल्यासाठी होते. वर्ष दीड वर्ष मी तिथे जो अभ्यास केला ना, ओके. त्याचा उपयोग मी जेव्हा क्लासेस सुरू केले मला झाला. ते शॉर्टकट्स, ते टेक्निक. मुलं खुश व्हायची लहान-लहान. मी एकदम टेक्निक सांगितले की आणि त्यांना आवडायचं माझं. म्हणजे केलेला अभ्यास नाही वाया गेला माझा, पण स्ट्रॅटेजी चुकली. पॅनिक मोडमध्ये गेलो. मला सांगणारच कोण नव्हतं ना. मग तुम्हाला मी काय सांगतोय, आजचा दिवस महत्वाचा आहे. आत्ताचा क्षण महत्वाचा आहे. अभ्यास करा आणि हे बघा, आता मी टेस्ट तुम्हाला डेली प्रोव्हाईड करतोय. ओके, क्रॅश कोर्समध्ये त्याचं सोल्युशनचे व्हिडिओ तुम्हाला मिळतायत. मेन पॉइंट काय आहे, की तुम्ही कुठलीही टेस्ट देत असाल, क्रॅश कोर्सच नाही, तुम्ही कुठलीही टेस्ट देताय. समजा 30 क्वेशन्स आहेत. ओके. ते 30 टाइप आहे ते डोक्यात ठेवायचं. नुसते तेवढेच क्वेशन्स नाहीत बघायचे. त्या टाइपचे अजून शोधायचे आणि ते पण करायचे हे लक्षात घ्या. डेली मॉक टेस्ट पाहिजेत. आता काल मला कमेंटमध्ये बरं का काल नाही सॉरी आज सकाळी मी व्हिडिओ जो अपलोड केलाय ना, त्यात बऱ्याच मुलांचं कमेंट आहे, की मार्क्स ॲप्लिकेशन खूप छान आहे बरं का. त्यात तुम्हाला टेस्ट जनरेट करता येतात वाटतं आय थिंक किंवा नाहीतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मी सांगितलंय कंटाळा आला, की मार्क्स ॲप्लिकेशन ओपन करा. कुठलाही टॉपिक घ्या, त्याचे क्वेशन सॉल्व्ह करायला सुरुवात करा. किती भारी आहे तुमच्यासाठी सगळंच. क्वेशन बरोबर आला आन्सर तर ठीक आहे तिथं ग्रीन येणार बरोबर आहे. चुकला तर रेड आणि सोल्युशन पण देतायत. मग आता काय पाहिजे आणखीन? तुम्हाला एवढं सगळं मिळालंय आणि तुमच्या पुढची पिढी तर किती ॲडव्हान्स असेल आपण आता विचार सुद्धा करू शकत नाही, की नाही? मग आता काय? निवांत डोकं शांत ठेवायला शिका. मला नव्हतं कोण सांगायला. तुम्हाला मी सांगतोय. बरेच जण सांगतायत. जितकं मन शांत राहील, तेवढा स्कोर चांगला होणार आहे. जेवढं मन शांत राहील, तेवढा स्कोर चांगला होणार नक्की. बरं आता काय मेन पॉइंट सांगू का? सी बोर्डचा रिझल्ट, ठीक आहे. सगळं कशा गोष्टी गेल्या वर्षी बघा ना, बोर्डचा रिझल्ट लागला. ओके. दिवसभर मुलं खुश होते, एवढा स्कोर झाला आणि दुपारपर्यंत मुलांना कळालं, की उद्या सीईटीचा पण रिझल्ट आहे. मुलं म्हणत होते, की एक दिवस तरी बोर्डचा रिझल्टला एन्जॉय करून द्यायचं होतं. लगेच रिझल्ट. मग काय सीईटीचा रिझल्ट नक्की कसा असतो सांगू का तुम्हाला? तुमचे जे पेपर अटेम्प्ट केलाय ना, तो तुम्हाला व्हिजिबल होतो. म्हणजे तुम्ही अटेम्प्ट केलेले करेक्ट आन्सर मग तेव्हा तुम्ही स्वतःहून तो स्कोर काउंट करायचा. तुम्ही स्वतःहून तो स्कोर काउंट करायचा हे लक्षात घ्या. नुसता स्कोर काउंट करायचा नाही. तिथं ऑब्जेक्शन्स पण घ्यायचे असतात. यावर्षी सगळं फास्ट होणार आहे बरं का. एक ते इलेक्शन झालं की सगळं लगेच पटकन तुम्हाला रिझल्ट मिळून जातील. लागू दे. मला अजून माझं आठवतंय बरं का, की बोर्डच्या एक दिवस मला नेहमी वाटायचं, रिझल्ट अजून पोस्टपोन होऊ दे, अजून पोस्टपोन होऊ दे, अजून पोस्टपोन होऊ दे. पण कधी ना कधी लागणार होताच ना रिझल्ट. लागला ना. तसं तुमच्या बाबतीत मी सांगतो, नका रिझल्ट लवकर रिझल्ट मिळणार हे चांगलंच आहे. लवकर इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल. हो आणि रिझल्ट नंतर तुमच्या जबाबदाऱ्या खूप वाढणार आहेत. डॉक्युमेंट्स. मी काय म्हणतो यश आराधे, समीर शेख ह्या दोघांचे जुने व्हिडिओ बघा. डॉक्युमेंट्सची लिस्ट तरी प्रोव्हाईड केली असेल. ती डॉक्युमेंट्स आहेत का तुमच्याकडं? सीईटी झाल्यानंतर लगेच त्याच्या मागे लागा. कारण अचानक ते डॉक्युमेंट एका दिवसात मिळत नाहीत. विनाकारण फुल फी भरायची नाहीये आपल्याला लक्षात घ्या. ओके. मग त्यावेळेस थांब यश आहे आणि समीर शेख दोघंही आहेत त्यावेळेस तुम्हाला मदत करायला. बरं, मग आता या व्हिडिओचा मेन पर्पज काय होता? की 21 दिवस उरलेत. याच्यात प्रॉपर रिव्हिजन करणे. केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत लक्षात घ्या. मॅथ्समध्ये पण चांगला स्कोर करायचा आहे आपल्याला आणि फिजिक्सला ना टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित. फिजिक्समध्ये अतिशय जास्त वेळ वाया घालवून केमिस्ट्रीत नुकसान करून घ्यायचं नाहीये हे लक्षात घ्या. कंबाईन 1.5 तास वेळ आहे फक्त. मग तुलनेत मॅथ्सला वेळ बऱ्यापैकी मिळतो कारण सगळेच क्वेश्चन अटेम्प्ट होत नाहीये ते लक्षात घ्या. मग ऍव्हरेजली विचार केला तर ठीक-ठाक वेळ मिळतो त्यात सुद्धा. तरी पण एक स्पीड मेंटेन ठेवायचं 3 तास तरी सलग एका ठिकाणी बसण्याची सवय ठेवायची आहे आजपासून. ओके मग? ऑल द बेस्ट.